नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की टर्नरी ऑपरेटर जावामध्ये कसं यूज करायचे. जर तुम्हाला इफ हेल्थ स्टेटमेंट माहीत असेल तर टर्नरी ऑपरेटर हे तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊ शकतं. तर टर्नरी ऑपरेटर हे जस्ट एक इफ हेल्थ लिहिण्याचा एक शॉर्ट फॉर्म आहे आणि टर्नरी ऑपरेटरला आपण कंडिशनल ऑपरेटर पण म्हणतो. कंडिशनल ऑपरेटर तर हे कशासाठी यूज केलं जातं की जर आपल्याला एखादी कंडिशन व्हेरीफाय करायची तर त्यासाठी आपल्याला टर्नरी ऑपरेटर यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल कंडिशनल म्हणजे आपल्याला एक नंबर आहे, हा 10 नंबर आहे. हा 10 नंबर व्हेरीफाय करायचा आहे की हा नंबर इव्हन आहे की ऑड आहे. तर त्याला म्हणतात कंडिशन. म्हणजे आता 10 नंबर आहे, हा 10 नंबरला आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे की इव्हन आहे का ऑड आहे. तर त्याचं एक लॉजिक आपण हे करू, बिल्ड मॉड्यूल 2 = 0. तर हे लॉजिक आहे. हे काय कंडिशन रिटर्न करणार? ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करणार. म्हणजे कंडिशन कधी पण ट्रू किंवा फॉल्स मध्येच रिझल्ट प्रोड्यूस करते. तर त्याचा सिंटॅक्स असा आहे की टर्नरी ऑपरेटरचा सिंटॅक्स हा आहे की फर्स्ट कंडिशन असणार, नंतर जर ही कंडिशन ट्रू झाली तर एक्सप्रेशन इफ ट्रू हे प्रिंट करण. जर कंडिशन जर फॉल्स झाली तर एक्सप्रेशन इफ फॉल्स करके ही म्हणजे हे वाले स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. आता फॉर एक्झाम्पल ही आपण ह्या सिंटॅक्समध्ये आपण ॲज इट इज लॉजिक बिल्ड करू. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे, इव्हन आणि ऑड नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर आता कंडिशनला आपण फॉलो करू, म्हणजे सिंटॅक्सला फॉलो करू आपण. आता पहिले काय कंडिशन, तर ॲज इट इज कंडिशनला कंडिशन करेक्ट. नंतर काय आहे, क्वेश्चन मार्क ॲज इट इज द्यायचा. नंतर आपल्याला काय मेसेज प्रिंट करायचा की जर ही कंडिशन जर ट्रू असेल तर मला प्रिंट काय झालं पाहिजे, ट्रू झालं पाहिजे, म्हणजे इव्हन झालं पाहिजे. करेक्ट. नंतर काय आहे की कोलन आहे, कोलन द्यायचं ॲज इट इज. जर ही कंडिशन जर फॉल्स झाली तर मला ऑड हे प्रिंट करायचे, तर मी इथं ऑड देतो. आणि ह्याचा रिझल्ट जो बी असेल ते कशामध्ये येणार, स्ट्रिंगमध्ये येणार. करेक्ट. हे झालं टर्नरी ऑपरेटर. आता फॉर एक्झाम्पल आपण प्रोग्राममध्ये बघू. आपल्याकडं एक नंबर आहे 10, एक नंबर आहे 10. मग त्याला काय करायचे आहे, आपल्याला व्हेरीफाय करायचे की हा नंबर इव्हन आहे की ऑड आहे. त्यासाठी मॉड 2 = 0 =0 हे दिलं. आणि नंतर सिंटॅक्स काय म्हणतोय आपला, ही कंडिशन झाली, नंतर क्वेश्चन मार्क. नंतर आपल्याला जो मेसेज प्रिंट करायचा आहे तो द्यायचा आहे. जर ही कंडिशन ट्रू झाली तर त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची ती इथं आपण द्यायची. फॉर एक्झाम्पल मला इव्हन मेसेज द्यायचा, इव्हन वर्ड प्रिंट करायचा आहे. नंतर काय आहे की कोलन, मग ॲज इट इज कोलन द्यायचं. नंतर जर ही कंडिशन जर फॉल्स झाली तर मला काय मेसेज प्रिंट करायचा आहे, ह्या केसमध्ये ऑड ऑड करायचा आहे, मग इथं ऑड द्यायचं. आणि ह्याचा रिझल्ट हा कशामध्ये, रिझल्ट हा व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचा आहे. करेक्ट. ह्याला जस्ट प्रिंट करू आपण. ह्याला आपण रन करू. बघा आउटपुट इव्हन आलेलं आहे, कारण हा 10 हा इव्हन नंबर आहे. फॉर एक्झाम्पल 11 हे करू, ऑड आलं. करेक्ट.
तर हे होतं टर्नरी ऑपरेटर. आता हे सेम हे आपण ह्याच्यामध्ये पण करू शकतो. कशामध्ये? इफ एल्समध्ये. कारण टर्नरी ऑपरेटर हे इफ एल्सला शॉर्टमध्ये लिहिते. आता फॉर एक्झाम्पल हेच लॉजिक आपण ह्याच्यामध्ये लिहू. कशामध्ये? इफ एल्समध्ये. आता 10 आहे. ॲज इट इज लॉजिक बिल्ड करू, कॉपी करू तिथं. इवन आणि एल्स इथं ऑड. करेक्ट. आता ह्याला जस्ट रन करू याला. तर बघा सेम लॉजिक आहे. जर इथं आपण 11च्या ठिकाणी 10 जर केलं तर सेम म्हणजे जसं टर्नरी ऑपरेटर रिझल्ट प्रोड्यूस करत होतं सेम ॲज इट इज करणार. हे टर्नरी ऑपरेटर ही जस्ट काय आहे की ह्याला शॉर्ट फॉर्ममध्ये टर्नरी म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते म्हणायचं थोडक्यात, ते राईट करते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम कोड लिहावं लागतं ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मिनिमम कोडमध्ये पण वर्क होऊ शकतं. पण जर आपल्याला मल्टिपल कंडिशन इथं द्यायचे असतील तर त्या टायमाला आपण इफ एल्स लूपच यूज करा. जर आपलं लॉजिक सिम्पल असेल, सिम्पल कंडिशन चेक करायचे असतील 1 किंवा 2, त्या टायमाला तुम्ही टर्नरी ऑपरेटरच यूज करा. अदरवाईज इफ एल्स स्टेटमेंट यूज करा. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.